कोकणातल्या बळीराजाची अवस्था दिवसेंदिवस किती बिकट होत चालली आहे याचं एक विदारक चित्र नाशिकच्या सटाणा भागातून समोर आलंय। बागलाण तालुक्यातील राहुडी येथील कांदा उत्पादक शेतकरी गुलाब निकम यांनी निसर्गाचा लहरीपणा आणि कर्जाच्या विळख्याला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली आहे। या अत्यंत हृदयद्रावक घटनेनंतर आज आमदार रोहित पवार यांनी थेट निकम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। अवकाळी पाऊस, बाजारपेठेत कांद्याला मिळालेला कवडीमोल भाव आणि डाळिंब बागांवर पडलेली रोगराई यामुळे हवालदिल झालेल्या या शेतकरी कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी रोहित पवार यांच्यासह आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण आणि स्थानिक पदाधिकारी निकम यांच्या घरी पोहोचले होते। पाहुयात या भेटीचा सविस्तर आढावा। नाशिकच्या राहुडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी गुलाब निकम यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांनी त्यांचं सांत्वन केलं आणि संपूर्ण निकम कुटुंबाला धीर दिला। निकम यांनी आधी अवकाळी पावसाचा फटका सहन केला, त्यानंतर पिकाला कवडीमोल भाव मिळाला आणि उरली सुरली कसर डाळिंब बागांवर आलेल्या रोगाच्या थैमानाने पूर्ण केली, ज्यामुळे कर्जबाजारी होऊन त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं। या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी केवळ सांत्वन न करता तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येत संबंधित शासकीय अधिकारी आणि ज्या बँकेकडून निकम यांनी कर्ज घेतलं होतं त्या बँक अधिकाऱ्यांशी फोनवरून थेट चर्चा केली। तसंच कुटुंबाला तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आणि बँकेच्या वसुलीचा जाच थांबवण्यासाठी प्रशासनाला कडक निर्देश दिले असून संकटसमयी पक्ष या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे।